अकोल्यामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढण्याचं कारण एक आहे की रोजगार नाही आहे. जरी युवकाला रोजगार असेल तो 12 घंटे 8 घंटे कामामध्ये बिझी राहील तर व्यसन करण्यासाठी त्याला टाइमच भेटणार नाही. अकोल्याच्या आतापर्यंतच्या विकासामध्ये सर्वात मोठा मुद्दा आहे तो आहे रोजगाराचा. कारण अकोला शहरामध्ये रोजगारच उपलब्ध नाही आहे. MIDC 70% बंद पडलेली आहे. जे काही आपल्या रोजगारांसाठी जे काही मुद्दे आहेत त्याच्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही. कुठला लोकप्रतिनिधित्व म्हणा कोणीही म्हणा की जो लक्ष परिपूर्ण युवकांच्या कुठल्याच रोजगारासाठी कुठलाच मुद्दा आतापर्यंत उचलत नाही आहे. त्याच्यामध्ये रोजगार मेळावे घेतले जातात, नावासाठी रोजगार मेळावे घेतले जातात, परंतु त्याचा फॉलोअप मात्र कोणी घेत नाही. त्याच्यामध्ये 10 लोकांना रोजगार मिळतो, 90 लोक मात्र घरी चालले जातात. पण माझं असं म्हणणं आहे जेही प्रतिनिधित्व आहेत त्यांनी जिथं जिथं युवकाला काम देता येते, जसे अकोल्याचं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये खूप साऱ्या जागा आता वॅकेंट आहेत. त्याच्यामध्ये अकोल्यांच्या जे युवक वर्ग आहे परिस्थिती अनुसार त्यांना तिथं त्यांनी जॉईन करून घ्यायला पाहिजे कुठल्या ना कुठल्या खात्यामध्ये. त्याच्यामध्ये आणखी आपल्याकडे असे काही मुद्दे आहेत जसं रुग्णालयाच्या समोर जो चौपाटी बनलेली आहे त्या चौपाटीला मला असं वाटतं एक चांगली जागा जरी दिली तर अकोल्यातले जवळपास 10% ते 20% लोक रोजगाराला लागू शकतात. अशी जागा माझ्या विचारे असं वाटतं की बा इथल्या प्रशासनाने म्हणा की इथल्या अधिकाऱ्याने म्हणा किंवा इथला जो राजकीय वर्ग आहे जे इतक्या वर्षापासून राज्य करत आहेत त्यांनी अकोल्याच्या चौपाटीसाठी चांगली एक मोठी जागा नेमावी आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी 10% लोक रोजगार घेऊ शकतील असं मला वाटतं.